मंडळी, थकलेल्या मनाला तरतरी देण्यासाठी घेऊया कडक विनोदाचा मसाज. आणि हा मसाज द्यायला तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी आणि खानदेश सपूत श्याम राजपूत. अरे वा 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 भलत. हा बोल रे बो. अरे काही नाही रे, हास्य जत्रामधून सुट्टी घेऊन ना आराम करायला आलोय मी इकडे बीचवर. हा, आपल्या खानदेशात काही समुद्र नाही ना, म्हटलं बा समुद्र बघून घेऊ. हा, अरे नाही रे, स्किट बद्दल विचार नको तू. अरे बाप, अरे डोक्याच्या पार बांधका उडून जातो रे. सगळी जबाबदारी त्यांना बाय ना माझ्यावर जास्ती. ते दोन दलिंदर आहेत ना, ते तर मला काही सुधरूच देत नाही रे. अरे कशाचे सिनियर आणि फिनियर रे. आता बोलायला गेलो तर माझ्या तोंड दिसेल मग. पण ते सर मला बोलतात जाऊ दे. काय रे फक्त 500 रुपये करून देतो माज. ओ बो ओ बो, जाम भारी माज. मी आहे ना फक्त चेहऱ्याने माझ्यावरडा दिसतो, पण अजिबात माज नाही माझ्यात. खानदेशचा माणूस कसा बाहेरून कडक दिसतो पण आतून एकदम मऊ असतो बा, फणसासारखा. हा माट्टा वासरा, तुमच्याकडे कुठं फणस फणस कोकणात असतो ना रे. अरे हो, पण भावना समजून घे ना तू. अच्छा. आता खानदेशात भुईमुग पिकतो, मग स्वतःला काय शेंगदाण्यासारखा म्हणू? केडी येते तिकडे, स्वतःला केड म्हणू का? मग स्वभाव वैशिष्ट्याला गेले पाहिजे ना ते. आता फणस कसं बा एकदम सूट होऊन जात. आणि माझ बीज नको रे मला, माझ नको. द्यायचे असतील ना 2 पंचेस द्या रे, फक्त 2 पंचेस द्या. तेवढे द्या. 2 पंचेस. पण काय माहितीये, त्याचा ना मगाशी जरा फंबल पडला. त्याला म्हणायचं होतं की आम्ही मेसेज देतो. मेसेज देतो? हा, कोणाला देतो? ते म्हणजे कसं असतं ना, ते तेल मेसेज, ऑइल मेसेज, हेड मेसेज, बॉडी मेसेज, ते आम्ही देतो. अरे सरळ सरळ म्हणा ना तुम्ही की तुम्ही मसाजवाले म्हणून. आणि का रे तुम्ही दोघं मसाजवाले ना, मग स्वतःच्या डोक्याला तर तेल लावा कधीतरी. काय ते मला नाही करायचं तर मसाज, मला जरा शांत राहा. नाही नाही, मस्त आमचं मसाज घ्या ना, एकदम फ्रेश होऊन जाईल तुम्ही. म्हणजे तुम्हाला सांगतो, तुम्हाला एकदम शांत वाटेल, स्वर्गात गेल्यासारखं वाटेल. म्हणजे जे जे तुम्हाला त्रास देतात ते सगळं दूर गेल्यासारखं वाटेल. ते 2 दलिंदर पण दूर जातील. कोण कोण धंदरी? ते आहेत माझ्या 5वीला पुजलेले ते. पण करू मसाज करू बा. पटकन पटकन मसाज करा करा. मसाज करा पटकन पटकन. लगेच सुरू करायचं. चला सुरू करूया. करा ना. काय झालं हसतो काय? ते 500 रुपये ऍडव्हान्स. अरे देतो ना रे भाऊ, तू मसाज तर सुरू कर. नाही, नंतर काय होतं ना की म्हणजे हाताला तेल लागलेलं असतं ना, मग ते नोट असे घेतलं की नोटेला तेल लागतं. मग नोट अशी बरोबर बरोबर देतो देतो. किती देऊ? 500 देऊ का? दादा, आजची भावनी झाली. चला 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 मसाज सुरू करूया. पैसे आलेले आहेत. वा वा वा, राहू दे. नीट नीट नीट. करा करा मसाज करा. चला काढू का टी शर्ट काढू? कवरी घाई करतो. पण दादा, आपण यांना कुठलं तेल वापरायचं? याला मला वाटतं याला गुलाब तेल वापरूया. कुठलं? गुलाब. दादा, त्यापेक्षा मी काय म्हणतो, आपण चंदनाचं वापरलं तर? चंदनाचं बसाऱ्याला परवडणार आहे? चंदनाचं कपाल बघ, त्याचं कौर आहे. सगळं चंदन कपालातच संपल. नाही, काम करूया आपण ना, ते हिमालयात आणलं होतं ना बर्फाचं तेल. तेल लावूया. ते बर्फाचं तेल. थांबा दादा, पण तूच काल बोललास ना, ते हिमालयाच्या बर्फाच्या तेलात बर्फ थोडा कमी झाला होता म्हणून. अरे तुम्ही बाय ना तेल काढ्या, कुठलं तरी तेल काढ आणि चोपडा ना. आतापर्यंत आहे ना, एखादा असता ना तो नारळाच्या झाडावर चढला असता, नारळ तोडला असतं त्याने, त्याच्या खोबरेल तेल बनवलं असतं, माझा मसाज केला असता, निघून गेला असता. करा ना काहीतरी मसाज. काय बाटली ती काढा. बाटली आपण याच्यासाठी बाटली कर दादा. बाटली कर. चला काढू का मग आता? हा काढू.
तुम्ही कोण करणार आहे ते बघा. हा, दादा मी काय करतो काय झालं? काय पहिले आहे हा. ना आपण हात घेऊया. हात झाल्याच्या नंतर मग आपण पायाकडे जाऊया. नाही 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 अरे वसरे कसं आहे आपण लहान होतो ना हा. तर आपली आई कशी टालून तेल टाकायची. पहिलं टालूत तेल टाकायचं त्याच्यानंतर मग कानात थोडं टाकू हा. त्याच्यानंतर याचे नाकण टाकू त्याच्यानंतर जे थोबरण टाकू अरे नुसत्या मसाजाच्या गप्पा नका करू ना मसाज पण करा ना नुसतं उघडं करून ठेवलं मला इथे. करतं आवर काय घाई करतात वेळ लागल प्रोसेस वेळ लागल प्रोसेस येते ती. एवढं काय आहे करतो? हा तर तुम्हाला सांगतो काय हे, म्हणजे हे लेग पीस आहे ना भाला हे लेग पीसचं मसाज केलं ना अरे कवरा आनंद मिळतो माहिती वा म्हणजे वा वा पण ठीक आहे पण मग नंतर मग तुम्ही पोट घ्या आणि दादा मग मी पाठ करतो. काय स्क्रिप्ट स्क्रिप्ट पाठ करायला आम्ही माणसं ठेवतो वा दादा. आम्ही नुसता कल्ला करतो तू शांतपणे करू का फालतुगिरी करतात मसाज करतो ना गडबड कर किती होतं शांती पाहिजे मला शांती. ए शांतीवर ना आठवलं तुमची बायको आली आहे का? का बरं नाही तुमची बायको आली असते तर हातासरशी तिला पण मसाज केला असता. माझ्या बायकोचा मसाज करतो तू ना हात पाय तोडीस तू ना गायमा गुताडी टाकू गुताडी दिसू तुला. अरे तुमचा गैरसमज होतोय. यार याचं कसं काय मसाज करायला ससा आलाय का माणूस आलाय ते कळत नाही. नाही नाही बायको बिकोचं नाव नाही काढायचं. तुमचा गैरसमज होतोय. काय गैरसमज? म्हणजे तुमची बायको आली असेल तर मग माझ्या बायकोला सांगेन तिला मसाज करायला असं. मी एकटा आलोय माझ्या लवकर मसाज करा नाही तर पैसे परत करा. मी काय बोलतो भाला तू आहे ना पाय घे मी हात घेते चालेल. आपण मसाज करूया मला थोडं तेल दे या 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 या. हा चोपडा स्वतःला तेल चोपडा मला नका लावू. नाही नाही ते कसं आहे पहिला आम्ही तेलाचं गुलूज घालतो न मग तुम्हाला करतो आता हे गुलूज घातलं ना की तुम्हाला करताय हा चला करा. हा थोडं तेल देतच थोडं संपवलं असं कर. थोडं बस हा. अरे बस करणार आहे. हा, तर आता आम्ही थोडस रिलॅक्स बॉडी एकदम हा, relax, रिलॅक्स relax. ठेवायची. काय झालं दादा काय झालं दादा दादा काय झालं एक 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 मिनिट. अरे काय झालं त्याला त्याला क्रॅम्प आला दादाला क्रॅम्प आला माझ्या थांबा एक मिनिट भाकरी झाली एक अरे भाकरी झाली अन्न सापडत नाही अरे वाचायला तसं अरे तो मला चिडवतोय असं वाटतंय रे. नाही नाही त्याचा क्रॅम्प आलाय बोटाला त्याच्या. नाही ते नाही रे बघ हे आहे ना कुठलं हा हे जे बोट आहे ना हे थोडस हे असं. काय चालू आहे तुम्ही माझा मसाज करताय का एकमेकांचा मसाज नाही, करताय नाही, रे. करतो करतो दादाला माझ्या क्रॅम्प आलाय. हा. माझा दादा आहे ना माझा दादा मसाज मध्ये एकदम वाघ आहे वाघ. एकदा करायला लागलं तर काय तुम्ही 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 तोपर्यंत तुमचा मसाज चालू ठेवा ना. अरे पण मी का करू मी पैसे दिले ना तुला दलिंदर माझ्या पैसे परत करा नाही तर मसाज करा. याला बघा रे नीट कर नीट झाला ना आता कर्म मसाज कर. दादा दादा थोडस तेल देतास तुझं अर्ध तेल ह्याच्यातच गेलंय. कर कर नाटक कर मला नका लावू. गुलूज आधी लावायला लागतात बॉडी रिलॅक्स हो हो कशी एकदम रिलॅक्स. एकदम बॉडी रिलॅक्स परत आला दादा थांब दादा परत आला थांब 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 दादा अरे दादा नाही ना तसं नाही बच्चा रे हे तू नको करू रे तू नको करू तू कर रे. बरी जायला
अरे मला बरं करा ना पण. दादा दादा हाताचा मसाज लय झाला. आता आपण पाय घेऊया. पाय घेऊया. पाय सोडा. तू करतो हा. पायाचं पाय घेऊया. पाय करायला काय पोज येते न बाय ना काय माहिती. पायाचा आहे. माझ्या मते येऊ नको. नडू नको मला. मी मसाज करतोय. नडू नका. अरे केस कशाला उपटला रे. अरे मी आता इथे मसाज करतोय तर मसाजा बरोबर हे बाकीचे केस आहेत ते बरोबर झोपतायत. हा एकटाच असा नडतोय. मला नाही आवडत. अरे केस तोडून चाललं रे. काय नाही होत. एक सेकंड. असं करू नको. काय टेन्शन. तुम्हाला सांगतो आमच्याकडे एकदा माणूस मसाज करून गेला ना की परत आमच्याकडे येतोच. माझी मान दुखते रे. टेन्शन घ्यायचं नाही. वज्रासनात बसा. वज्रासनात असं तिकडे तोंड करून बसा. असं इकडे वज्रासनात बसा. इकडे असं बसा. बसले हा चला या. अरे माहित आहे रे. पाठ आहे. नुसतं पाठांतराने काय होत नाही. 2-3 पंच पण टाकायला शिक. अरे म्हणताय ही माझी पाठ आहे. माहित आहे ते. काय करतायत कशाला तोडवत. हा आमचा घसरगुंडी मसाज आहे. हात न लावता. कसं आहे सगळं अंग एकदम ढिले होऊन जातं. दादा ह्याच्यानं काय पॉइंट्स आपण जरा दाबायला पाहिजे. त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. काय तो एकदम जाम स्टिफ झालाय. आपण त्याला असं ढिला करायला पाहिजे. तू नको टेन्शन घेऊ. मी किती दिवस त्याला बघतो. माझ्या हातान कधी येतो. एकदा तरी मला त्याला ढिला करायचा. नाही पुढचा मसाज एक काम करा. असं पोटावर झोपा. दादा तेल घेतोस थोडं. ते नको ते नको. या मग थोडं म्हणे ते कर रिलॅक्स आहे बॉडी. हा एकच केस एवढा मोठा लांब वाढलाय. थांब उपटून टाक. अरे माईकची वायर येते. आणि ते लक्षण नाही म्हणून म्हटलं आवरा मोठं केस आयला तरी कसं. आणि आईला कुठे आणि कुठे चाललंय काय. रिलॅक्स रे. एकदम रिलॅक्स. माझा अंग आहे का ताशा आहे रे. पण तसा नाही बोललो. माझा काय क्या बात है. सुपर हिट. बहारदार. खूप मजा आली. बघा हास्यरसिक काय दाद देत आहेत. सई. व्हेरी एक्सपोजिव्ह परफॉर्मन्स. क्रेझी काय असतं ह्याची व्याख्या बांधणारे तुम्ही तिघे आहात असं मला वाटतं. श्यामदादा मस्त. 2 कारणांसाठी. कारण तुम्ही आज शर्टलेस परफॉर्मन्स द्यायला तयार झालात आणि तो खूप ग्रेसफुली तुम्ही परफॉर्म केला. कसलेही इनिबिशन न बाळगता. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज खळखळून हसवलं तुम्ही आम्हाला. फार मजा आली. आणि तुम्ही दोघे म्हणजे तुम्हाला काही लिमिटच नाही आहे बाबा. अरुण दादा तुम्ही ते ग्लव्स इतके सुंदर घालत होता. ते म्हणजे ते प्रत्येक वेळेला तुम्ही ग्लव्ह घालताना असं ते कसे घालतात आता हे बघण्यात खूप मजा येत होती. क्रेझी परफॉर्मन्स होता. मस्त. सिद्धू. धमाल परफॉर्मन्स होता यार. क्या बात आहे. अरुण सर तुमच्या हाताला क्रॅम्प आल्यानंतर नक्की कुठे क्रॅम्प आला तेच कळत नव्हतं. पण बहारदार कमाल. आउटस्टँडिंग. आउट ऑफ द बॉक्स. क्या बात आहे. सुपर.
मंडळी, स्लॅपस्टिक कॉमेडीचे डॅडी पॅडी यांना मिळणार आहे एक पुरस्कार आणि तो प्रदान करण्याच्या सोहळ्याला येत आहेत जिच्या विनोदाची नाही अन्यत्र कुठेही शाखा अशी सुभेदारांची विशाखा आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. साळींदर डांबर गोळ्या प्रस्तुत MHJ मराठी अवॉर्ड मध्ये. आपण वळूयात आपल्या पुढील पुरस्काराकडे. तर MHJ प्रस्तुत आपला पुढील पुरस्कार आहे विशेष योगदान पुरस्कार आणि या वर्षीचा विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे तुम्हा आम्हा सगळ्यांचे आवडते अभिनेते पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी कांबळे यांना जोरदार टाळ्या. पॅडी दादा, तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि पॅडी दादांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते 70च्या दशकातील मादक कलाकारा विशाखा सुभेदारा. माफ करा, विशाखा सुभेदार ताई यांना जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या ताई, या. पॅडी, अरे असू दे. तू इथे कसा? पुरस्कार मला जाहीर झालाय. अगो बाई, हो तुमच्या हस्ते. अभिनंदन अभिनंदन पॅडी. बापरे, मोठा झालास रे बाबा. खरंच ऐतिहासिक क्षण आहे हा. म्हणजे पॅडी दादा ज्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये विशाखाताईंचा उल्लेख करत असतात त्याच विशाखाताईंच्या हस्ते पॅडी दादांचा सत्कार होतोय. वा वा वा. पॅडी, काय रे, कसा आहे? किती वर्षांनी दिसतोयस रे पॅड्या. जसा होतास तसाच. बापरे, काही बदल नाही ग याच्यात. थँक्यू. मानपत्र. हो, हे घ्या ताई, हे मानपत्र आपल्याला अगं बाई, वा पॅड्या, मानपत्र रे. हे छान आहे नाही? हे डिझाईन पण सुंदर आहे. वा वा, हे घे. वा, बघू तरी काय लिहिलंय पॅडी. ताई, वाचायचं नाही, द्यायचंय. हो का? हो, द्यायचं. मग द्या की, मी आहे इथे उभी. द्या ना ताई, तुम्हाला त्यांना द्यायचंय. हा, मग थांबते, त्यांना सांगा ना मला द्यायला. नाही, ताई तुम्ही मला द्यायचं मानपत्र. अगं बाई, हो का? लक्षातच नाही आलं माझ्या. विसरायला होतं ग हल्ली. ये रे पॅड्या, ये. वा वा, जोरदार टाळ्या. बघू तरी काय लिहिलंय मला. अरे वाचू दे रे, वाचू दे. बाई, कामगार विभागात ज्याचे बालपण गेले असा आपला लाडका पॅडी बाई. तसाच आहेस रे. किती कष्ट केलेस रे राजा. हा विनोदाच्या परंपरेतलं एक पोवळं रत्न. बापरे, कोवळच आहेस रे अजून पोहर. जसा काही बदल नाही पॅड्या. किती सुंदर रे पॅड्या. पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे. बापरे, छान. पुढे काय लिहिलंय? पॅडीजी. बाई, पॅडीजी. पॅड्या, हे पॅडीजी, एवढा मोठा झाला रे तू पॅड्या. बापरे, आमच्याकडे असं पॅडीजी वगैरे आम्ही सहकलाकारांना म्हणायचो नाही, माहितीये का? आता बाई हल्ली पशाजी, मक्याजी असं म्हणतात बाई. आम्ही काही असं बोलायचो ना. आम्ही आपलं काय रे पॅड्या कसं आहे, काय रे पशा कसं आहे, हो ताई, अहो ताई असं म्हणायचं बाई. आता हल्ली मुलांची पॅड निघाली. नाही, ते जी म्हणजे कसं असेल माहिती का ताई? माझ्या वडिलांचं नाव गोविंद आहे ना, त्याचा तो जी असेल. मानपत्र. थांबा, हे बघ, पॅडी जी कांबळे हो रे. आपण 50 सिनेमे आणि 29 नाटकात. बापरे, पॅड्या 50 कसे रे? 50.5 ना रे. 50.5 हा कुठला आकडा? अरे, तो सिनेमा नाही का तू दुबईला जाऊन केला होता? दुबईचा सिनेमा म्हणून नाचला होता. कसा नाचला होतास रे पॅड्या? एकदा दाखव ना रे पॅड्या. नको सगळे आता मला बक्षीस दाखव रे पॅड्या. ताई म्हणतायत तर करून जा. तुम्ही काय ताई म्हणता? मग ताईला नाही दाखव. बरं. एक मिनिट. ए, दुबईचा सिनेमा करायला जाणार.
असाच लवचिक आहेस रे अजून पॅड्या तू तसाच आहेस. असं दुबईचा सिनेमा म्हणत नाचत नाचत दुबईला गेला आणि दुबईला गेल्यावर प्रोड्युसरचे पैसे संपले. जाऊ दे ना ताई आता. जाऊच दिलं नाही त्या अरबाने तुला. तिथेच थांबून घेतलं. भांडी घासा लाद्या पुसा सगळं. 6 महिने होताच ना रे दुबई. हो नंतर पेपर मध्ये फोटो आला होता चड्डी बन्यांवर. मला परत बोलवा. जाऊ दे ना आता ते झाला का रे तो सिनेमा रिलीज झाला? नाही ना पूर्णच नाही होऊ शकला. तो रिलीज कसा होणार नाही का. झालं ना जुन्या आठवणी झाल्या का. आता नको सगळ्यांसमोर इकडे पुरस्कार. वा ताई आपल्याला खूप जुन्या आठवणी सांगतायत. ताई आपण पटकन पॅडी दादांना पुरस्कार देऊया. द्या हे मानपत्र प्रदान करत आहे. जोरदार टाळ्या प्रेक्षक. हे काय लिहिलंय रे इकडे. काय ग तुझं नाव काय? माझं नाव रसिका आहे. रसिका. अगं बाई तू पण सिनेमात काम करतेस का ग? हो ताई. हो मी नाही बघितला ग तुझा सिनेमा. एक पण सिनेमा नाही बघितला. हो पॅडी तुला आठवतं का सिनेमात काम बघायला तू स्टुडिओच्या बाहेर सारखा यायचा. ताई मला काम द्या ताई मला काम द्या. आठवतं तुला? मग डिरेक्टरच्या पुढ्यात मी पॅडीला असा उभा केला. म्हटलं हे बघा ह्याला काम द्या. तर त्याला पासिंगचं काम मिळालं. तिथेही नापास झाला ग. तिथेही चुकला गधडा. ताई अपयश हे येतच असतं ना. आणि आपण म्हणतो ना अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्या काळी त्यांनी अपयश पचवलं म्हणून आता हे यशाच्या एवढ्या मोठ्या शिखरावर. आणखीन काय बोलू. ताई पहिलाच दिवस होता. पॅडी दादा यशाच्या एवढ्या मोठ्या शिखरावर आहे. ताई मानपत्र द्या. यशाचं शिखर म्हणजे अगं पहिल्याच दिवशी तब्बल 7 वेळा पासिंग केलं त्याने. बापरे. म्हणजे काय झालं पहिल्याच पासिंगला पडला. हो दिग्दर्शकाला वाटलं बाई कॉमेडी झाली म्हणून त्याने 7 वेळा त्याला परत पाडला. सगळ्या युनिट मध्ये माहितीये का पडेल नट असं म्हणत होते ना तुला म्हणत होते की नाही. पडेल नट म्हणत होते. पण मी नवखा होतो ना तेव्हा त्याच्यामुळे ते सगळं असं होतं. सारखा पहिला दिवस तर कॅमेऱ्यातच बघे बरं का पॅड्या. आहे बघ मी तुला सांगते नटाने कॅमेऱ्यात बघायचं नसतं. सहकलाकाराच्या डोळ्यात बघायचं असतं. कॅमेरा त्याचं काम करत असतो. आपण कॅमेऱ्यात बघायचं नाही. बरोबर. तेव्हा नवीन होतो ना ताई मी. आता त्याच्यानंतर मी 50 सिनेमे केले. त्यासाठी हा पुरस्कार मला मिळतोय. मला पुरस्कार. 50 सिनेमे केले मी नाही बघितले. एकही सिनेमा नाही बघितला. काही गवगवा असेल ना तरच सिनेमा बघायला जाते नाही तर नाही जात. हल्लीचे सिनेमे फार बाई उथळ असतात. बघवत नाही. पोस्टर बघितलं ना तरी असं वाटतं बाई का जावं या सिनेमांना. मी नाहीच जात ग सिनेमा. हरकत नाही. माझे सगळे सिनेमे पण पॅड्या तुझा सिनेमा बघायची वेळ आली होती माझ्यावर. म्हणजे योग आला होता बरं का. ऍड बघितली पेपर मध्ये. म्हटलं अरे बापरे आपल्या पॅड्याचा सिनेमा लागलाय. शुक्रवारची जाहिरात आली जायला हवं. मी गेले होते बरं का. म्हटलं बाई पॅडी आपला असा कॅमेरा समोर थरथरणारा नट मोठ्या पडद्यावर कसं काम करतोय म्हणून बघायला गेले होते पॅड्या. गेले तिथे रांगेत उभी राहील तो शो कॅन्सलच झाला रे. गर्दीच नव्हती सिनेमा. काय झालं असेल तुम्ही ऑड डेला ऑड शोला वगैरे गेला असेल कधीतरी होतं असं बुकिंगचं गोंधळ. नाही पण मी जाहिरात बघितली नंतर जाहिरात पण नाही आली रे. हा तो सिनेमा गंडला असेल माझा. पडला रे तो सिनेमा. ताई मानपत्र देताय ना. सगळे प्रेक्षक खोळंबलेत. पॅडी सर वाट बघताय. हल्ली ना विस्मरण होतं. हरकत नाही. गप्पा मारत बसली तर गप्पाच मारत. हरकत नाही. द्या ना मानपत्र द्या. बाकीचे पुरस्कार पण द्यायचे. आपण पटापट गप्पा न मारता प्रेक्षक हो ताई पुरस्कार देतील. पॅडी दादांना जोरदार टाळ्या उचलते. थांब तुझं
जरा पॅड्या. ते तुझं नाटक होतं बघ, गेला दादूस कुंदीकडे. नाही अशा नावाचं नाटक नव्हतं ते. गेला दादूस कुणीकडे, आणि ते नाटक काय काम करायचं असतं त्याच्यात तू? त्या नाटकात काय भयानक काम करतो सांगते. 4 पात्र तो सादर करायचा, माहितीये का? दरवेळेस वेगवेगळी पात्र घेऊन एंट्री करायचा तो. बापरे. आणि काय आवाज, अशा आवाजात तो आवाज ताई असं काहीतरी करायचा. तेच सांगतोय ताई, तो अरुण कदम. हा, त्याचं नाटक होतं ते गेला दादूस कुणीकडे. त्यात मी नव्हतो. तू नव्हतं? मी नव्हतो त्यात. अगं मग त्याला बोलवा, त्याचा सत्कार करा अरुण कदमाचा. त्यानं उत्तम काम केलं होतं नाटकात. त्याला का देणार तुम्ही सत्कार? अरे हा मानपत्र मला जाहीर झालंय ना, मला द्या ना तुम्ही. नाही रे पॅड्या, तू तर त्या नाटकात पण काम केलं नव्हतं, मग तुला बक्षीस कसं? ताई, नाटकासाठी नाही जाहीर झालंय हे बक्षीस. हे चूक आहे. मी तुझ्या ओळखीची म्हणून तू बक्षीस नाही घ्यायचं. तसं नाही, त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीसाठी त्यांना पुरस्कार मिळतोय ना. द्या ना पुरस्कार. मला जाहीर झालाय. कुठली कारकीर्द? अरुण कदमांना बोलवा, त्याचा सत्कार व्हायला पाहिजे. त्यानं उत्तम काम अरे केलं. त्याला का मिळेल हा पुरस्कार? मला जाहीर झालेला आहे, मला द्या तो पुरस्कार. नाही रे पॅड्या, याला कसं पुरस्कार द्यायचा? हे असं घ्यायचं आणि असा द्यायचा. हे बघा, असं धरा. आणि मग तुम्ही टाळ्या वाजवायच्या. असं. धन्यवाद. हो ताई, नको आता फोटो नको पॅड्या. मला माझा पुरस्कार. वा, अतिशय रंजक होता हा पुरस्कार सोहळा. मजा आली. प्रसादा. अफलातून फार मजा आली. वंडरफुल कॅरेक्टर पकडलं होतं तुम्ही दोघांनी. विशाखा, काय बेरिंग होतं, अफलातून बेरिंग होतं. अफलातून. पॅड्या तुझं म्हण अफलातून. रसिका, फार गोड दिसतेस आणि फार गोड केलंस. प्रत्येक वेळेला तू ती फ्रेम धरायला जात होतास आणि तू पडत होतास. खरं तर त्याच्यात तोचतोचपणा येण्याची दाट शक्यता होती, पण एकदाही तसं झालं नाही. प्रत्येक वेळेला तू फ्रेम पकडायला जात होतास, पडत होतास, आणि प्रत्येक वेळेला आम्हाला तेवढंच हसायला होत होतं. पॅड्या, वंडरफुल. आय विश की तुम्ही दोघं ज्या बाईच्या तालमीत घडलात त्या समोर बसली आहे. आय विश की लवकर तो क्षण यावा ज्या क्षणी तुम्हाला दोघांना खूप मोठा पुरस्कार निर्मितीच्या हातून मिळावा आणि त्या सोहळ्याचा अँकरिंग मी करावा. असं लवकर पण विश यू ऑल द बेस्ट. त्याआधी आत्ता मला इथे तुम्हा दोघांना मिठी मारायची. मला सगळ्यात आधी विशाख, हे तुझी एंट्री जी आहे ती बघूनच मी अशी खुश झाले की ती एक 70च्या काळातली अभिनेत्री आहे, पण तिच्या त्या बटा ज्या काही तू काढल्यास ना, वा वा, क्या बात आहे. म्हणजे मला खूप आनंद होतो तुम्ही तेव्हा म्हणजे माझ्याबरोबर काम केलेली तुम्ही सगळी मंडळी जेव्हा असे बारीक सारीक गोष्टींचा विचार करून आपलं कॅरेक्टर फुलवत नेता, तेव्हा खूप आनंद होतो मला. छोट्या छोट्या गोष्टींचा मध्ये मध्ये तुझा जो आवाज जातो, ज्या पद्धतीने तू करतो, ठीक आहे कॉमेडीसाठी ते छान आहे, पण ते कॅरेक्टर म्हणून पण वापरलं गेलं, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. म्हणजे मला असं वाटतं तुम्हालाही आठवत असेल किंवा सम्या तुलाही आठवत असेल की जेव्हा आपण नाटक करतो तेव्हा मी तुम्हा सगळ्यांना प्रत्येक वेळेला हेच सांगितलेलं आहे, ते कॅरेक्टर प्ले करा, त्यातून काय कॉमेडी निर्माण होईल ती काय प्रेक्षकांनी घ्यायची तो त्यांचा भाग, तुम्ही ते कॅरेक्टर प्ले करा. आणि मला खूप आनंद होतो हल्ली की तुम्ही ते तशी कॅरेक्टर्स प्ले करता, खूप छान करता तुम्ही सगळेजण. हाऊ स्वीट इज दॅट. थँक्यू सो मच.